इचलकरंजीतील अनेक भागात 4-5 दिवसातून एकदा पाणी पुरवठा होतो, तर दुसरीकडे महापालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रातून दररोज हजारो लिटर पाणी थेट गटारीत जात आहे। त्यातून पाण्याचा अपव्यय तर होतोच, पण चांगला डांबरी रस्ता खराब होतोय। शिवाय अनेक इमारतींच्या बेसमेंटमध्ये पाणी साचून त्या इमारतींना धोका निर्माण झालाय। याबाबतची बातमी बी न्यूजनं प्रसारित केली। त्यानंतर महापौर उदय धातुंडे आणि उपमहापौर अनिल डाळ्या यांनी जलशुद्धीकरण केंद्राची पाहणी केली। पाणी गळती रोखण्यासाठी ताबडतोब उपाय करावेत अशी सूचना अधिकाऱ्यांना करण्यात आली, पण त्याची तरी अंमलबजावणी होणार का, हा सुद्धा प्रश्न आहेच। इचलकरंजी शहराला कृष्णा आणि पंचगंगा नदीतून पाणी पुरवठा केला जातो। इचलकरंजी महापालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रातूनच शहरातील विविध जलकुंभांपर्यंत पाणी जातं। दोन्ही योजना सुरू असल्या तरी इचलकरंजीतील अनेक भागात 4-5 दिवसातून एकदा पाणी पुरवठा होतो। जलशुद्धीकरण केंद्राच्या मागील बाजूस असलेला महेश नगरमधील रस्ता नेहमीच पाण्याखाली असतो। हे पाणी थेट जलशुद्धीकरण केंद्रातून वाहत येतं आणि गटारीत मिसळतं। रोज हजारो लिटर पाणी वाहत असल्यानं डांबरी रस्ता खराब झालाय, तर अनेक इमारतींच्या बेसमेंटमध्ये पाणी साचून राहतंय। रोज लाखो लिटर पाणी वाया जात असल्याची बातमी बी न्यूजनं प्रसारित केली। त्याची दखल घेऊन महापौर उदय धातुंडे आणि उपमहापौर अनिल डाळ्या यांनी शिवतीर्थाजवळील जलशुद्धीकरण केंद्राची पाहणी केली। रोज लाखो लिटर पाणी वाया जातंय, हा प्रकार योग्य नाही असं सांगून ताबडतोब उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या। आता थेट महापौर उपमहापौरांनी दिलेल्या आदेशाचं तरी अधिकाऱ्यांकडून पालन होतं का, हे पाहणं उत्सुकतेचं आहे।